शालिवाहन आश्रमामधून समोर माहेश्वरचा सुंदर तट बघून आम्ही पुढच्या दिवशी निघालो. आणि पुढच्या दिवशी तुम्ही बघताय हा सगळा जो रस्ता आहे तो पूर्ण जंगलामधून जाणारा रस्ता होता. खूपच झाडी आणि जंगल तुम्हाला सगळीकडे पसरलेलं दिसतंय. इथे जंगली श्वापदांचा वावर असतो वगैरे असं ऐकतो, पण आतापर्यंत तरी तसा काही अनुभव आला नाही. दर दिवशी आम्ही उठलो की साधारण तांबडं फुटलं की आम्ही चालायला सुरुवात करतो. त्यामुळे प्रत्येक सकाळचा सूर्योदय इतका सुंदर दिसतोय की म्हणजे असं वाटतं रोज काय फोटो काढायचा, पण तो इतके सुंदर असतात हे सूर्योदय की ते फोटोमध्ये कॅप्चर केल्याशिवाय मन राहत नाही. सो असे सुंदर सूर्योदय बघून आम्ही असंच चालत आम्ही हे तुम्ही बघताय नर्मदेचंच विस्तीर्ण पात्र आणि त्याच्यावरती पूल बांधलेला आहे. आणि जोग आश्रम म्हणून एक आपल्या आळंदी इथल्या लोकांनी चालवलेला हा इथे एक आश्रम होता. पण खूप सुंदर स्पॉट होता हा. इथे पण शंकराचं मंदिर होतं नर्मदा तटावरती. त्याच्यामुळे इतका मोठा विस्तीर्ण प्रवाह स्रोत बघून मनाला सकाळी सकाळी खूपच आनंद वाटला. जोग आश्रमातून आम्ही पुढे आलो आणि त्या दिवशी चिचली नावाच्या गावामध्ये आम्ही थांबलो. आणि हे तुम्हाला मुद्दाम दाखवतोय की अशा प्रकारे हे सगळे परिक्रमावासी एकमेकाच्या शेजारी गाद्या घालून आपलं आपलं आरती पूजा असं करतात. मुक्कामाला पोचल्यानंतर सगळी स्वच्छता करून. आणि हे हनुमान मंदिरामध्ये त्यांनी आमची राहायची सोय केली होती आणि इथे आम्हाला छान आरती मिळाली. सगळेजण खूप भावपूर्ण नर्मदा मैयाची आरती करतात. आणि इथे समोरच त्या पुजाऱ्यांनी त्यांच्या घरी जेवायची सोय केली होती सगळ्यांची. छोटी जरी जागा असली तरी सुद्धा परिक्रमावासी येत आहेत म्हटल्यानंतर ते सगळ्यांची सोय करण्यामध्ये एवढे तत्पर असतात. ते बघून खरंच म्हणजे खूप आउट ऑफ द वे जाऊन ही लोक सगळ्यांना ॲकोमोडेट करतात. खरंच मैयाचीच कृपा म्हणायला लागेल ही सगळी. नाही तर इतक्या छोट्या गावांमध्ये कुठे आपली सोय होऊ शकते अशी. पुन्हा एकदा सकाळचा सूर्योदय आणि आम्ही आता चिचलीवरनं ब्राह्मणगावकडे जायला निघालो आहोत. थोडाफार तरी परिक्रमावासियांचा इफेक्ट यायला लागलेला आहे. आणि हा अजून एक सुंदर शॉट. चालता आम्ही पुढे आलो तेव्हा आम्हाला ह्या मैया आणि हे काका भेटले. हे इथे झाडाखाली बसून येणाऱ्या जाणाऱ्यांना चहा पाणी केळी वगैरे देतात. आणि आमच्या सुदैवाने त्यांनी आम्हाला विचारलं, कारण आम्हाला तिथे पोचोस्तोवर जवळजवळ उशीर झाला होता, 1-1:30-2 वाजले होते. आणि त्यांनी चक्क विचारलं की बाबाजी भोजन पाओगे क्या. आणि आम्हालाही काय वाटलं, आम्ही पण म्हणलं हो. तेव्हा त्यांनी स्वतःसाठी तयार करून आणलेलं खाणं आम्हाला वाढलं. आणि ते ऐकल्यानंतर मात्र आमच्या घशाखाली घास उतरवायला म्हणलं अहो माताजी, तिथे त्यांना माताराम म्हणतात, मातारामजी आपने अपना खाना हमें दिया. तर ती म्हणली की नहीं बाबाजी, ये तो मैंने मैया को दिया है और मेरी बेटी घर से लेके आएगी. हे ऐकल्यानंतरच आम्हाला असं भरून आलं आणि तोच मैयाचा प्रसाद असं समजून आम्ही ते दुपारचं अन्न ग्रहण केलं. आणि आम्हाला हा सातारचा एक मुलगा भेटला, ह्याचं नाव आदित्य विश्वरूप आहे. ही त्याची 5वी परिक्रमा आहे. आणि माहीत नाही कशी काय ओळख, काय संबंध जुळले, पण बऱ्याच आश्रमात तो आम्ही मागे पुढे सतत भेटत राहिलो आणि मग आता जोडले गेलो आहोत. आता तो आमच्याबरोबरच असतो. कदाचित मैयानी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी म्हणूनच त्याला ठेवलेलं आहे की बाबा ही तुझी जबाबदारी आहे, यांना पूर्णपणे फिरवून आण. अशा रीतीने नवीन ऋणानुबंध पण जुळत आहेत. तो खूपच गाईड करतोय आम्हाला. आणि म्हणजे 5 परिक्रमा केला असल्यामुळे त्यांनी विविध मार्ग इथले पडताळून बघितलेले आहेत.
त्यामुळे काय केलं तर योग्य होईल, काय केलं तर चुकीचं होईल हे सांगणारं म्हणजे खरंचच योग खूप जबरदस्त आहेत की अशी लोकं आम्हाला भेटत आहेत. हे खरंचच मैयाचेच आशीर्वाद म्हणायला हवेत.